चौरस आकार मैदानाची प्रत्येक बाजू 100 मीटर आहे. मैदान सपाट करण्याचा खर्च प्रति चौरस मीटरला ₹15 आहे. तर मैदान सपाट करण्यासाठी एकूण किती खर्च येईल? तर पहा, चौरस आकार मैदानाची प्रत्येक बाजू 100 मीटर असं दिलेलं आहे. मग आपल्याला मैदान सपाट करायचं आहे, म्हणजेच आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. मग चौरस क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? बाजू गुणिले बाजू. मग पहा, बाजू किती दिले? 100 मीटर. मग 100 गुणिले 100 किती येणार आहे उत्तर? 10,000 चौरस मीटर हे असणार आहे त्यात मैदानाचं क्षेत्रफळ. मग आपल्याला सांगितलं आहे की प्रति चौरस मीटरला ₹15 खर्च आहे. मग एकूण खर्च करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या क्षेत्रफळाला 15 गुणावं लागेल. म्हणजेच पहा, उत्तर काय आलेलं आहे? 1,50,000. म्हणजेच तो मैदान सपाट करण्यासाठी येणारा एकूण खर्च आहे 1,50,000. म्हणून 3 नंबरचं उत्तर हे अगदी बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, क्षेत्रफळ आणि परिमिती कधी काढायचं यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. जर प्रश्नामध्ये मैदान सपाट करणे किंवा फरशी बसवणे असा उल्लेख असेल तर आपलं क्षेत्रफळ काढायचं असतं आणि कुंपण किंवा फेऱ्या घालणे असा उल्लेख असेल तर आपलं परिमिती काढायची असते.